ओके, सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आयुष्य खूप सुंदर आहे. आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. कुठल्याही व्हिडिओच्या शेवटी असणारं हे वाक्य आज व्हिडिओच्या सुरुवातीला कसं काय आलं? कारण आज आपण माझ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे मेडिटेशन. गाईज, जेव्हा या चॅनलला मी सुरुवात केली तेव्हा पहिल्या 1-2 व्हिडिओजमध्ये मी स्वतःला इंट्रोड्यूस केलं होतं. आज मेडिटेशन या विषयाच्या निमित्ताने स्वतःला परत एकदा इंट्रोड्यूस करतो. माझं नाव राकेश रत्नाकर देशपांडे. मी पुण्यामध्ये कोथरूड इथे राहतो आणि गेली 18 ते 20 वर्ष एक छंद म्हणून अध्यात्म या विषयाचा अभ्यास करतोय. त्याचबरोबर गेली 8 वर्ष सातत्याने मेडिटेशन देखील करतोय आणि या 8 वर्षामध्ये मेडिटेशनने मला जे काही दिलं, खूप काही दिलं, भरभरून दिलं. आयुष्याचं पूर्ण पॅराडाईम शिफ्ट झालं असं म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. सो या 8 वर्षांच्या कालावधीमध्ये 8 वर्षामध्ये सातत्याने मेडिटेशन केलं असता मेडिटेशनने मला जे काही दिलं त्यावरून मी या कन्क्ल्युजनवर आलेलो आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये असा एकही प्रॉब्लेम नाही आहे जो मेडिटेशनच्यामुळे सॉल्व्ह होऊ शकत नाही. माणसाच्या आयुष्यातले 99% इश्यू मेडिटेशनमुळे सॉल्व्ह होतात. मग ते शारीरिक असतील, मानसिक असतील, आर्थिक असतील, रिलेशनशिपचे असतील, एज्युकेशनबद्दल असतील, करिअरबद्दल असतील, आजूबाजूच्या माणसांबद्दल असतील, फॅमिली प्रॉब्लेम असतील, कुठलेही प्रॉब्लेम असतील. माणसाच्या आयुष्यामधला असा कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे जो मेडिटेशनच्यामुळे सॉल्व्ह होत नाही. हे मला जेव्हा कळलं तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षामध्ये आली की या फायद्यांची अनेकांना गरज आहे. आज मेडिटेशनमधून मला जे काही मिळालं ते इतरांना देखील मिळावं या निर्मळ उद्देशाने मी मेडिटेशनच्या कोर्सला सुरुवात केली. हा मेडिटेशनचा कोर्स अजूनही चालू आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे. त्या लिंकवर तुम्हाला त्या कोर्सची पूर्ण माहिती देखील मिळेल. आपल्या अनेक सबस्क्रायबर्सनी या कोर्सचा लाभ देखील घेतलेला आहे. पण केवळ आणि केवळ माझं आयुष्य जसं मेडिटेशनच्यामुळे बदललं तसंच इतरांचं देखील आयुष्य मेडिटेशनच्यामुळे पूर्ण बदलावं या उद्देशाने मी मेडिटेशनच्या कोर्सला सुरुवात केली आणि गेल्या 18 ते 20 वर्षाच्या अभ्यासामध्ये मी अध्यात्माबद्दल जे काही शिकलो ते इतरांना देण्यासाठी, इतरांना शिकवण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सुरुवात केली होती. गाईज, आपल्याला आपल्या आजूबाजूला असे अनेक जण भेटत असतात जे त्यांच्या आयुष्याच्या बाबतीमध्ये असमाधानी असतात. ते आयुष्याच्या बाबतीमध्ये सतत काही ना काहीतरी तक्रार करत असतात. ते सतत इतरांच्या आयुष्याशी आपल्या आयुष्याची तुलना करून पाहत असतात. स्वतःच्या नशिबाला दोष देत असतात. स्वतःच्या आयुष्यातल्या समस्या परत परत उगाळत बसत असतात. त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक इश्यूज देखील असतात. काही गोष्टी घडलेल्या असतात, काही नकारात्मक गोष्टी घडलेल्या असतात आणि अशा अनेक कारणांमुळे ही लोक त्यांच्या आयुष्याला विटलेले असतात. म्हणजे दरवेळेला ते त्यांच्या आयुष्याच्या बाबतीमध्ये नकारात्मक आहेत यामध्ये दरवेळेला त्यांचीच चूक असते असं नाही. खरंच असं काहीतरी काही जणांच्या आयुष्यामध्ये घडलेलं असतं ज्याच्यामुळे त्यांचा आयुष्याबद्दलचा अप्रोच हा निगेटिव्ह झालेला असतो. पण अशी लोक जेव्हा मला भेटतात, अशी लोक जेव्हा आमच्या मेडिटेशन कोर्सला देखील ॲडमिशन घेतात तेव्हा मला त्यांना सांगायची इच्छा होते की गाईज, चिल, मेडिटेशन आहे. मेडिटेशन तुम्हाला तुमच्या प्रत्येक इश्यूमधून बाहेर काढू शकतं. तुमच्या आयुष्यातल्या एकनेक समस्येमधून बाहेर काढण्याचं सामर्थ्य मेडिटेशनमध्ये आहे. जोपर्यंत मेडिटेशन आहे तोपर्यंत तुमचं आयुष्य आनंदमय होऊ शकतं. तुमच्या आयुष्यात सगळं छान होऊ शकतं. फक्त तुम्ही सातत्याने मेडिटेशन करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही सातत्याने मेडिटेशन करत असाल तर तुम्हाला तुमचं आयुष्य कुठल्या कुठे घेऊन जाईल. तुम्ही फक्त मेडिटेशन करा किंवा कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करा आणि मग बघा आयुष्य काय चीज येते. आता सुरुवात करूयात मेडिटेशनचे फायदे समजून घ्यायला. आता मेडिटेशनचा सगळ्यात पहिला फायदा तो म्हणजे अध्यात्मामध्ये असं म्हणलं जातं की युअर इनर स्टेट शुड नॉट बी अफेक्टेड बाय एक्सटर्नल इव्हेंट्स. म्हणजे तुमची अंतरस्थिती कुठल्याही बाह्य घटनांच्यामुळे अस्वस्थ, अस्थिर होता कामा नये. आपण कायम असं म्हणतो की तो बोलला म्हणून मला राग आला, असं घडलं म्हणून मला वाईट वाटलं, मला दुःख झालं. पण गाईज, अशा वेळेला आपल्या मनामध्ये कधी हा विचार येतो का की तो असं बोलला म्हणून मला राग आला, ओके, पण तो असं बोलल्यावर इतरांना देखील राग येतो का? तो मला उद्देशून काहीतरी बोलला, मला राग आला, ओके, पण तेच वाक्य तो इतर कोणाला तरी उद्देशून बोलला असता तर त्या व्यक्तीला सुद्धा खरंच राग आला असता का? नाही, त्या व्यक्तीच्या बोलल्याचा मला राग आला पण त्या व्यक्तीचा बोलल्याचा इतरांना राग येईलच असं नाही. याचा अर्थ असा होतो की आपल्या मनामध्ये कुठली भावना जागृत व्हावी याचा बाह्य घटनांची काही संबंध नाही. आपल्याला कधी कधी फ्युचरची चिंता वाटते.
बरोबर, की आता माझ्या भविष्यामध्ये काय होईल याची मला चिंता वाटते. आणि अशा अनेक नकारात्मक भावनांच्या वेळेला आपलं जस्टिफिकेशन असं असतं की नाही, माझ्या जागी कोणीही असलं असतं तरीसुद्धा राग आलाच असता, तरीसुद्धा भीती वाटलीच असती, तरीसुद्धा चिंता वाटलीच असती. पण गाईज, खरंच आपल्या जागी कोणी वेगळी व्यक्ती असती तर त्या वेगळ्या व्यक्तीला सुद्धा तीच भावना सतावली असती का? याचा अर्थ असा पण होत नाही की त्यांचं भविष्य हे सिक्युअर असतं, असा याचा अर्थ होत नाही. काही गोष्टी घडल्यानंतर आपल्याला भीती वाटायला लागते खरंच, पण मग अशी घटना घडल्यानंतर सगळ्यांना भीती वाटते का? म्हणजे आपल्या मनामध्ये भीतीची भावना निर्माण झाली याच्यासाठी मी त्या घटनेला दोष द्यायला हवा का? म्हणजेच कुठल्याही व्यक्तीमध्ये, कुठल्याही घटनेमध्ये आपल्या मनामध्ये कुठलीही भावना निर्माण करण्याची ताकद नसते. आपल्या मनामध्ये कुठली भावना निर्माण व्हायला हवी हा आपला कॉन्शियस डिसिजन असतो. आणि हे फक्त नकारात्मक भावनांच्या बाबतीत नाही, सकारात्मक भावनांच्या बाबतीमध्ये सुद्धा ही गोष्ट लागू होते. आपण असं म्हणतो, उद्या असं घडलं तर मला आनंद होईल, माझ्या आयुष्यामध्ये उद्या असं घडलं तर मला आनंद होईल. पण तीच गोष्ट एखाद्या वेगळ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडल्यानंतर त्या वेगळ्या व्यक्तीला सुद्धा तेवढा आनंद होईल. याचा अर्थ असा होतो की आपल्या मनामध्ये आनंदाची भावना सुद्धा निर्माण होण्यासाठी कुठल्याही बाह्य घटनेची आवश्यकता नाही आहे. तुम्ही आत्ता जरी ठरवलं तरी तुम्ही आनंदी होऊ शकता. थोडक्यात बाय प्रॅक्टिस तुम्ही आनंदी होऊ शकता. थोडक्यात आपल्या इनर स्टेटसाठी कुठलीही एक्सटर्नल कंडिशन जबाबदार नसते. आपल्या मनाची स्थिती आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही जर का मनामध्ये आणलं तर कुठल्याही वेळेला तुमच्या मनामध्ये कुठलीही भावना निर्माण करू शकता. पण हे करण्यासाठी जी मनाची ताकद लागते ती ताकद मिळवून देण्याचं काम मेडिटेशन करतं. आणि मग एकदा का आपण मेडिटेशन सातत्याने करायला लागलो की त्याचा मिळणारा सगळ्यात पहिला फायदा हा आहे की कुठलीही गोष्ट घडली तरी आपल्या मनामध्ये भावना निर्माण करायची की नाही हा आपला कॉन्शियस डिसिजन असल्यामुळे आपण बरोबर नकारात्मक भावना अवॉइड करतो, सकारात्मक भावना ॲक्सेप्ट करतो. म्हणजे काही घडलं तरी आपल्याला काही फरकच पडत नाही, कोणीही काही बोललं तरी फरक पडत नाही, काही घडलं तरी आपण अस्वस्थ होत नाही, अस्थिर होत नाही, भविष्याची चिंता आपल्याला भेडसावत नाही, कुठल्याही गोष्टीमुळे भीती वाटत नाही. थोडक्यात काही घडलं तरी आपल्याला काही फरकच पडत नाही. आपण आपल्याच धुंदीमध्ये राहायला सुरुवात करतो, आपण आपल्यातच आनंदी राहायला सुरुवात करतो. त्यासाठी कुठलीही बाह्य स्थिती आपल्याला लागतच नाही. ओके, आता मेडिटेशनचा याच्यानंतरचा म्हणजे दुसरा फायदा तो म्हणजे मेडिटेशन करायला लागलं असता आपल्यामध्ये भरपूर प्रमाणात ॲक्सेप्टन्स येतो. ॲक्सेप्टन्स म्हणजे काय? स्वीकृती. स्वीकृती हे ट्रान्सलेशन झालं ॲक्सेप्टन्स या शब्दाचं. अर्थ काय, डेफिनेशन काय, व्याख्या काय? ॲक्सेप्टन्स म्हणजे काय? सो ॲक्सेप्टन्सची डेफिनेशन होते टेक इट ऑर लिव्ह इट, नेव्हर ट्राय टू चेंज इट. म्हणजे काय तर तुमच्या आयुष्यामध्ये आलेली गोष्ट जशी आहे तशी आधी स्वीकारा. म्हणजे हे मान्य करा की हे असं आहे, जे आहे ते असं आहे, कदाचित ते कधीही बदलणार नाही. हे स्वतःला सांगून आता याच्या पुढे आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे की त्या गोष्टीबरोबर राहायचं आहे का, ती गोष्ट अशीच आपल्या आयुष्यामध्ये असायला हवी का, की ती गोष्ट आयुष्यामधून काढून टाकायची, हे आपल्या हातामध्ये आहे. पण ती गोष्ट कधीतरी बदलेल या खोट्या आशेमध्ये राहणं म्हणजे ॲक्सेप्टन्स नाही, तर ते आहे ते असंच आहे. आता मला डिसिजन घ्यायचं आहे की मी काय करायचं, याला म्हणतात ॲक्सेप्टन्स. याचं एक मस्त उदाहरण पाहूयात. समजा तुम्ही रस्त्यावरून चाललेले आहात आणि तुमच्या रस्त्यावर एखादा कुत्रा आहे. तो कुत्रा तुमच्याकडे बघून रोज भुंकतोय. तुम्ही 1 दिवस सहन केलं, 2 दिवस सहन केलं, ठीक आहे. अशा वेळेला तुम्ही काय कराल? तुम्ही एकतर कॉर्पोरेशनला फोन करून सांगाल की त्या कुत्र्याचा योग्य तो बंदोबस्त करा, नाही तर तुम्ही स्वतः रस्ता बदलून जाल. बरोबर की तुम्ही रस्त्यामध्ये उभं राहून त्या कुत्र्याचे संस्कार वर्ग घ्याल की अरे असं असतं का, असं कधी भुंकत असतात का, तू इतर कुत्र्यांचं वागणं बघत नाही का, असं कधी लोकांवर भुंकायचं असतं का, हेच का तुझ्या आई वडिलांनी संस्कार वगैरे वगैरे असं म्हणून त्या कुत्र्याला बदलण्याचा प्रयत्न करू? नाही. आपण काय करू, आपण आधी स्वतःला सांगू की ते कुत्रं आहे, ते भुंकणारच आहे. त्याला बदलण्याचा प्रयत्न करणं हा ऑप्शनच नाही आहे आपल्याकडे. आपल्याकडे काय ऑप्शन आहे? एकतर ते त्याचं भुंकणं सहन करा, नाही तर त्याचं भुंकणं अवॉइड करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. मग मी कॉर्पोरेशनला फोन करेन, नाही तर रस्ता बदलून देईन, मी त्याचं भुंकणं सहन नाही करणार. याला म्हणतात ॲक्सेप्टन्स. आधी हे ॲक्सेप्ट करा की ते कुत्रं आहे, ते भुंकणारच आहे, ते बदलणार नाही आहे. आपण काहीतरी वेगळा डिसिजन घेणं गरजेचं आहे. याला म्हणतात ॲक्सेप्टन्स. आणि हे आपल्या अनेकांच्या आयुष्यामधल्या अनेक गोष्टीला लागू होतं. म्हणजे मग ती एखादी व्यक्ती असेल, एखादी घटना असेल, एखादी घटना घडल्यानंतर आपण ती घटना बदलण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कुठली तरी व्यक्ती आहे एक जोडीदार म्हणून, आणि काही कारणामुळे तो जोडीदार आपल्यापासून लांब निघून गेलाय. मग आपण परत जाऊन त्या व्यक्तीला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत राहतो. आपण त्या व्यक्तीला खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात आपण काय करतोय तर आपण ती घटना बदलण्याचा प्रयत्न करतोय. किंवा समजा रिलेशनशिपचंच एक वेगळं उदाहरण घेऊ. आपल्या आयुष्यामध्ये कुठली तरी व्यक्ती आहे आपली जोडीदार म्हणून, आणि नंतर आपल्याला असं लक्षामध्ये आलं की अरे ती व्यक्ती ना आपल्याला वाटलेली तशी नाही आहे बरं का. त्या व्यक्तीमध्ये बऱ्याच नकारात्मक गोष्टी आहेत. लॉंग टर्म रिलेशनशिपचा जर का विचार केला तर असे दुर्गुण असणाऱ्या व्यक्तीबरोबर मी नाही राहू शकत. तर या बाबतीमध्ये आपण काय करणं गरजेचं आहे, ती व्यक्ती बदलेल, मग त्या व्यक्तीला समजावायचं, त्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करायचं, अशी आशा ठेवायची की ती व्यक्ती बदलेल बदलेल बदलेल. ओके, किती दिवस ठेवणार अशी आशा? किती दिवस वाट बघत राहणार की अरे कधीतरी हा बदलेल, कधीतरी ही बदलेल, अशी आशा, खोटी आशा किती दिवस ठेवणार? काही दिवस, काही महिने ती आशा ठेवणं ठीक आहे, पण अनेक जण नाही आता काय अजून ऑप्शन आहे, याच्याच बरोबर राहायला पाहिजे, याच्याच बरोबर राहायला पाहिजे म्हणून आपण कायम त्याच व्यक्तीबरोबर राहतो आणि आयुष्यभर या खोट्या आशेमध्ये राहतो की कधीतरी समोरची व्यक्ती बदलेल. याला ॲक्सेप्टन्स म्हणत नाहीत. ॲक्सेप्टन्स म्हणजे काय तर समोरची व्यक्ती अशी आहे, ती बदलणार नाहीये, आता मला डिसिजन घ्यायचा आहे की मी काय करायला हवं. सो ॲक्सेप्टन्स म्हणजे काय, टेक इट ऑर लिव्ह इट, डोंट ट्राय टू चेंज इट, नेव्हर ट्राय टू चेंज इट. समोरच्या व्यक्तीला बदलायला जाऊ नका. सो ॲक्सेप्टन्सचा अर्थ असा होतो की जे आहे ते जसं आहे तसं स्वीकारा, आणि आता तुम्ही डिसिजन घ्या की मला त्या गोष्टीला माझ्या आयुष्यामध्ये स्थान द्यायचं आहे की ती जागा रिकामी करायची आहे. आपण जेव्हा मेडिटेशन करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्यामध्ये ॲक्सेप्टन्स येतो. म्हणजे काय तर जो एक स्ट्रॉंग डिसिजन घेणं गरजेचं असतं, तो डिसिजन घेण्यासाठी जी ताकद लागते, मानसिक ताकद, ती ताकद आपल्याला मेडिटेशनमधून मिळते. आणि मग आपण आपला डिसिजन घेऊन मोकळे होतो. आपण त्याच ठिकाणी घुटमळत राहत नाही, कधीतरी बदलेल कधीतरी बदलेल असं म्हणून. ना आपण ती घटना बदलेल अशा आशेत राहतो, ना आपण ती व्यक्ती बदलेल या आशेमध्ये राहतो. आपण तिथून बाहेर पडतो आणि मूव्ह ऑन करतो आयुष्यामध्ये. यासाठी जी मानसिक ताकद लागते ती मानसिक ताकद मेडिटेशनमधून मिळते. ओके, याच्यानंतरचा मेडिटेशनचा फायदा म्हणजे फायदा नंबर 3, तो म्हणजे मेडिटेशन करायला लागला असता आपण अनेक गोष्टींपासून डिटॅच व्हायला सुरुवात होते. हा फायदा कसा काय तर आपण अनेक वेळेला काही गोष्टींशी मर्यादेपेक्षा जास्त अटॅच असतो. पण गाईज, कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत मर्यादेपेक्षा जास्त अटॅच असणं हे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी हानिकारक असतं. उदाहरणार्थात काही घरामध्ये नवरा बायकोंमध्ये मर्यादेपेक्षा जास्त अटॅचमेंट असते. त्याला आनंद झाला की हिला आनंद होतो, त्याला दुःख झालं की हिला दुःख होतं, त्याला डिप्रेशन आलं की हिला पण डिप्रेशन येतं, त्याला राग आला की कधी कधी हिला पण राग येतो. म्हणजे कसं तर समजा एखाद्या दिवशी नवरा ऑफिसमधून संध्याकाळी घरी आला आणि जर का ऑफिसमध्ये काहीतरी झालेलं आहे, बॉसने काहीतरी कारणामुळे झापलंय आणि त्यामुळे जर का हा अस्वस्थ असेल किंवा याला राग आला असेल आणि हा घरी येऊन जर का तो सगळा राग आपल्या बायकोवर काढायला लागला, सो तो रागवला म्हणून जर ही पण रागवणार असेल तर मग त्याला भांडणाचं स्वरूप मिळतं. किंवा जर का काही कारणामुळे नवरा डिप्रेस झाला असेल तर त्याचं डिप्रेशन बघून ही सुद्धा जर का डिप्रेशनमध्ये गेली तर. पण अशा वेळेला काय व्हायला हवं, अशा वेळेला तिने त्याला त्या डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी मदत करायला हवी. हे उलटं सुद्धा होऊ शकतं. म्हणजे कधीतरी ती सुद्धा डिप्रेशनमध्ये जाऊ शकते, कधीतरी त्या स्त्रीला सुद्धा राग येऊ शकतो. अशा वेळेला ती डिप्रेशनमध्ये गेली म्हणून तो पण डिप्रेशनमध्ये गेला, त्या स्त्रीला राग आला म्हणून याला सुद्धा राग आला, असं नाही होता कामा. अशा वेळेला त्याने सुद्धा त्या स्त्रीला डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी मदत करणं गरजेचं आहे. पण हे केव्हा होईल, जेव्हा त्यांच्यामधली अटॅचमेंट ही मर्यादेमध्ये असेल तेव्हा होईल. याचं एक उदाहरण पाहूयात. आपण लहान असताना शाळेमध्ये 3 पायांची शर्यत खेळलेली असो, बरोबर. 3 पायांची शर्यत हा खेळ आपल्याला माहिती असेल. त्यामध्ये काय केलं जातं तर 2-2 मुलांच्या जोड्या केल्या जातात आणि त्या जोड्यांमध्ये त्या 2 मुलांचे पाय एकमेकाला बांधले जातात. एक पाय एकमेकाला बांधला जातो आणि देन त्या जोड्यांमध्ये शर्यत असते. अशा वेळेला काय होतं, एक मुलगा खाली पडला की पाय जोडलेला असल्यामुळे दुसरा मुलगा सुद्धा खाली पडतो. ह्याला म्हणतात अटॅचमेंट, की एक खाली पडला की त्याच्याबरोबरचा दुसरा मुलगा सुद्धा खाली पडतोय. पण जर ते पाय बांधलेले नसतील तर काय होईल तर एक खाली पडल्यामुळे दुसरा मुलगा खाली पडणार नाहीच, उलट तो त्या पहिल्या मुलाला उचलायला, परत उठून उभं राहायला मदत करू शकतो.
सो तुमची अटॅचमेंट जेव्हा व्यक्तींच्या बाबतीमध्ये असते तेव्हा ती मर्यादेमध्ये असायलाच हवी. आणि त्यामुळेच असं देखील होऊ शकतं की जेव्हा उद्या आपल्या आयुष्यातली एखादी व्यक्ती आपल्यापासून लांब जाते तेव्हा आपल्याला मर्यादेपेक्षा जास्त त्रास पण होत नाही, जेव्हा आपली अटॅचमेंट ही मर्यादेमध्ये असते. अनेक जण त्यातून बाहेर येऊ शकत नाहीत कारण मर्यादेपेक्षा जास्त अटॅच असतात. काही जण वस्तूंशी अटॅच असतात, काही जण आपल्या कारशी अटॅच असतात, ज्यामध्ये मी सुद्धा खरं सांगायचं तर मी सुद्धा माझ्या कारशी अटॅच आहे, पण ती अटॅचमेंट मर्यादेमध्ये असायला हवी. उद्या कारला काय झालं म्हणून मी डिप्रेशनमध्ये गेलो, मला वाईट वाटलं, मला दुःख झालं, या लेवलपर्यंत अटॅचमेंट नाही असतं कामा. पण जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्यामध्ये आपोआप डिटॅचमेंट, थोडीशी डिटॅचमेंट यायला सुरुवात होते. काही जणांना असं वाटतं की आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर, मेडिटेशन करायला लागल्यानंतर किंवा कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस म्हणजे कुठलीही साधना, कुठली उपासना वगैरे करायला लागल्यानंतर त्या व्यक्तीला वैराग्यच येतं. गाईज, खूप लांबची गोष्ट येते. एवढ्या सहज वैराग्य येत नाही, घाबरून जाऊ नका. वैराग्य ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे की आज मेडिटेशन करायला सुरुवात केली आणि पुढच्या वर्षभरामध्ये वैराग्य आलं, असं नाही होत. येत्या लक्षात, वर्षानुवर्ष किंवा आयुष्यभर जेव्हा आपण या गोष्टी करतो तेव्हा थोडंसं वैराग्य येतं. ओके, पण थोडीशी तरी डिटॅचमेंट मेडिटेशनच्यामुळे येते, जेवढी गरजेची आहे तेवढी. मेडिटेशनचा या नंतरचा फायदा म्हणजेच फायदा नंबर 4, तो म्हणजे मेडिटेशन करायला लागलं असता आपल्यामध्ये वर्तमानात राहण्याची क्षमता निर्माण होते. गाईज, आपल्याला माहिती आहे की आज आपण काहीही न करता बसू शकत नाही. आपल्याला 5 मिनटं किंवा 10 मिनटं जरी रिकामी मिळाली तरी आपण इमिजिएटली मोबाईल हातामध्ये घेतो आणि स्क्रोल करायला सुरुवात करतो, किंवा आजूबाजूच्या लोकांची गप्पा मारायला सुरुवात करतो, गाणी ऐकायला सुरुवात करतो, काहीतरी वाचायला सुरुवात करतो, काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करायला सुरुवात करतो. आणि जेव्हा मग आपल्याला कोणीतरी असं म्हणतं की अरे थोड्या वेळ तरी काही न करता बस, तेव्हा मग आपण त्यांना काही न करता बसून दाखवतो की हे काय, आम्ही काही न करता बसू शकतो असं म्हणून आपण त्यांना असं बसून दाखवतो. पण नुसतं बसल्यावर सुद्धा आपल्या मनामध्ये काहीतरी चालू असतं, म्हणजे आपण काही न करता बसलेलो असतो. याचा अर्थ आपण वर्तमानामध्ये बसलेलो असतो असं नाही, कारण वर्तमानामध्ये बसायची क्षमताच आपण गमावत चाललेले आहोत, आपण हरवत चाललेले आहोत. गाईज, एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जेव्हा आपण सतत काहीतरी करत असतो तेव्हा वेळ सुद्धा भराभर धावत असते. वेळ किती फास्ट जातो कळत पण नाही आपल्याला. म्हणजे बघा की लॉकडाऊन आत्ता काही महिन्यांपूर्वी झाल्यासारखं वाटतंय आपल्याला, पण खरं सांगायचं तर लॉकडाऊन होऊन 5 वर्ष झाली. 5 वर्ष कशी गेली कळली पण नाहीत. का असं झालं? कारण आपण सतत स्वतःला कशात तरी गुंतवून घेतलेलं असतं. आपल्याला असं वाटतं की मी स्वतःला कशात तरी गुंतवून घेतलं, ही चांगली गोष्ट आहे, माणसाने सतत काहीतरी करत राहावं. पण गाईज, असं नाही आहे. माणसाने काही न करता बसून पाहावं एकदा. कारण जेव्हा आपण सतत काही ना काहीतरी करत असतो तेव्हा वेळ भराभर जातो, पण जेव्हा आपण काही न करता नुसतं बसतो तेव्हा वेळसुद्धा शांतपणे चाललेला असतो. ज्याला काही जण म्हणतात की वेळ सरता सरत नाही आहे, ते हवं आहे आपल्याला. कारण जर का आपण सतत काहीतरी करत राहिलो तर आत्ता 5 वर्ष कशी गेली कळलं पण नाही, उद्या अख्खं आयुष्य कसं संपलं ते पण कळणार नाही. अचानक एक दिवस कळेल की अरे आपण तर म्हातारे झालो, संपलं सगळं, आता काहीच नाही आपल्याकडे उरलेला वेळ, ही उद्या वेळ येऊ शकते. थोडक्यात खरं आयुष्य हे वर्तमानात आहे, आणि जेव्हा तुम्ही वर्तमानामध्ये राहत नाही तेव्हा तुमच्या हातून तुमचं आयुष्यच सुटत चाललेलं असतं. तुमच्या हातून तुमचं आयुष्यच सुटत चाललेलं आहे असाच याचा अर्थ होतो. आणि जर तुम्हाला ते आयुष्य धरून ठेवायचं असेल किंवा ते आयुष्य जगायचं असेल तर त्यासाठी वर्तमानात राहणं गरजेचं आहे. तो वेळ तुमच्यासाठी तेव्हा थांबेल जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी थांबाल. जेव्हा तुम्ही त्या वर्तमानामध्ये राहाल तेव्हा तो वेळ जरा स्लो होईल, आयुष्य जगायची संधी मिळेल. पण जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो तेव्हा वर्तमानामध्ये राहण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते. मेडिटेशनचा याच्या नंतरचा फायदा म्हणजे फायदा नंबर 5, तो म्हणजे मेडिटेशन करायला लागलं असता आपलं आपोआपच पॉझिटिव्ह थिंकिंग व्हायला सुरुवात होते. गाईज, आता इथे विषय लॉ ऑफ अट्रॅक्शनचा येतो, बरोबर. आपल्यापैकी सगळ्यांना किंवा अनेकांना द सिक्रेट, लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड वगैरे या गोष्टी माहिती असतील. ती थेअरी काय सांगते तर आपण जे विचार करतो त्या गोष्टी मूर्त स्वरूपामध्ये उतरत असतात. आणि जर आपल्या मनामध्ये येणारे विचार मूर्त स्वरूपामध्ये उतरत असतील तर मग आपल्या मनामध्ये सकारात्मकच विचार यायला हवेत, पॉझिटिव्ह थॉट्सच आपल्या मनामध्ये यायला हवेत. पण
द सिक्रेटमध्ये रॉन्डा बर्न असं सांगते की कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये एका दिवसामध्ये 60,000 विचार येत असतात, पण त्या पुस्तकात रॉन्डा बर्न हिने न सांगितलेली गोष्ट ही आहे की त्या 60,000 विचारांच्या पैकी 80% विचार आपण आपल्याही नकळत करत असतो. आपण फक्त 20% विचार कॉन्शियसली करत असतो. म्हणजे माझ्या मनातले विचार जर का मूर्त स्वरूपामध्ये उतरत असतील आणि म्हणून मी जर का पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं ठरवलं तर फक्त हे 20% विचारच पॉझिटिव्ह होणार आहेत. कारण उरलेले 80% विचार तर आपल्या मनामध्ये आपल्याही नकळत येत असतात. त्यामुळे आपण जेव्हा मी आजपासून पॉझिटिव्ह थिंकिंग करणार असं म्हणतो तेव्हा फक्त 20% विचारच आपले पॉझिटिव्ह होत असतात. पण जर का हे उरलेल्या 80% विचारांच्या मध्ये नकारात्मक विचारांची मेजॉरिटी असेल तर, त्यामध्ये नकारात्मक विचार जास्त असतील तर, आणि म्हणूनच अनेकांच्या बाबतीमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करत नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या बाबतीमध्ये आपल्याला अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात की काही जण म्हणतात की नाही रे मस्त वर्क करतं, तुम्ही जे विचार कराल ते रियालिटीमध्ये उतरतं, तुम्ही जे अफर्मेशन कराल ते मॅनिफेस्ट होतं, असं अनेक जण म्हणतात. तर काही जण म्हणतात काय नाही होत, आम्ही खूप ट्राय केला, आमचं अजिबात होत नाही. यामागचं कारण तुम्ही फक्त 20% विचारच पॉझिटिव्ह करताय. उरलेल्या 80% विचारांच्या मध्ये नकारात्मक विचार आहेत. ते 80% विचार तुमच्याही नकळत तुमच्या मनामध्ये येत असल्यामुळे तुम्हाला ते पॉझिटिव्ह करताच येत नाही. मग यावर उपाय काय? यावर उपाय म्हणजे मेडिटेशन. जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो तेव्हा हे उरलेले 80% विचार सुद्धा सकारात्मक व्हायला सुरुवात होते. अशा वेळेला मग आपल्याला कॉन्शियसली पॉझिटिव्ह थिंकिंग करावं पण लागत नाही. आपल्याला कुठलीही अफर्मेशन्स वगैरे करावी पण लागत नाहीत. आपल्या मनामध्ये सकारात्मक विचारच जास्त यायला लागल्यामुळे आपोआप आपल्या आयुष्यामध्ये एक एक गोष्टी सकारात्मक घडायला सुरुवात होतात. जसं मी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की माणसाच्या आयुष्यातले 99% इश्यू मेडिटेशनमुळे सॉल्व्ह होतात. कारण मेडिटेशनच्यामुळे तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार यायला लागतात आणि तेच सकारात्मक विचार तुमच्या आयुष्यामध्ये मॅनिफेस्ट झाल्यामुळे तुमच्या आयुष्यातले सगळ्या समस्या सॉल्व्ह देखील होत असतात. मग ती आर्थिक समस्या असो, रिलेशनशिपची असो, एज्युकेशन संबंधी असो, करिअर संबंधी असो, शरीरासंबंधी असो, मनासंबंधी असो. एकदा का मॅनिफेस्टेशन हा विषय आला, एकदा का सकारात्मक विचारांच्या थ्रू कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करणं हा विषय आला की मग कुठलीही गोष्ट सॉल्व्ह होऊ शकते, पॉझिटिव्ह होऊ शकते. मग अशा वेळेला तुम्हाला कुठलंही अफर्मेशन, मॅनिफेस्टेशन वगैरे करायची गरज पण भासत नाही. कॉन्शियसली पॉझिटिव्ह थिंकिंग करायची गरज पण भासत नाही. आणि म्हणूनच असं म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती आध्यात्मिक मार्गावर येते तेव्हा मग त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी अलाईन व्हायला सुरुवात होते. सगळं आयुष्यामध्ये छान व्हायला आपोआप सुरुवात होते, कारण तुमचं पॉझिटिव्ह थिंकिंग व्हायला सुरुवात झालेली असते. सो मेडिटेशनचा हा एक अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे की मेडिटेशन करायला लागलं असता तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार यायला लागतात आणि त्यानुसार आयुष्यामध्ये सगळं छान घडायला सुरुवात होते. मेडिटेशनचा याच्यानंतरचा फायदा म्हणजे फायदा नंबर 6, तो म्हणजे मेडिटेशन करायला लागलं असता आपल्या भावना आपल्या नियंत्रणात राहतात. कुठलीही भावना ही मर्यादेपेक्षा जास्त हानिकारकच असते. मर्यादेपेक्षा जास्त राग येणं तर हानिकारक असतंच. तो राग आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये डॅमेज करू शकतो. पण एखाद्या गोष्टीचा मर्यादेपेक्षा जास्त आनंद होणं सुद्धा एक दोष कन्सिडर केला जातो, तो सुद्धा हानिकारकच असतो. अनेक जण आपण इमोशनल असल्याचा दावा करतात. त्यांना या गोष्टीचा अभिमान वाटत असतो की मी इमोशनल आहे. पण गाईज एक गोष्ट लक्षात ठेवा, इमोशनल असणं ही अभिमानास्पद गोष्ट नाही आहे, ती हानिकारक गोष्ट आहे. कारण जेव्हा तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त इमोशनल असता, भावनिक असता, तेव्हा आयुष्यातले अनेक डिसिजन भावनेच्या आहारी जाऊन घेण्याची सवय लागते. आणि जेव्हा आपण भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही निर्णय घेत असतो तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम्स तो निर्णय चुकीचाच सिद्ध होत असतो. कारण आपण तो सत्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून निर्णय नसतो घेतलेला, आपण भावनेच्या आहारी जाऊन तो निर्णय घेतलेला असतो. आणि त्यामुळे कुठलीही भावना मर्यादेपेक्षा जास्त जर आपल्या मनामध्ये जागृत होत असेल, निर्माण होत असेल, तर ती एक चुकीची गोष्ट आहे. आपण ते इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला मेडिटेशन मदत करत असतं. तर काही जण असे असतात ज्यांना भावनाच जाणवत नसतात, त्यांच्या भावना जागृतच होत नसतात, वृक्ष झाल्यासारखं त्यांना वाटत असतं. आमच्या मेडिटेशनच्या कोर्सला असे अनेक जण असतात जे असं सांगतात की सर आम्हाला की भावनाच जाणवत नाहीत. एखादी घटना घडली, एखादी गोष्ट घडली, त्या बाबतीमध्ये काहीतरी भावना जाणवायला हव्यात, पण आम्हाला की भावनाच जाणवत नाही आहेत. या बाबतीमध्ये सुद्धा मेडिटेशनची मदत होत असते. मेडिटेशनच्यामुळे तुमच्या कुठल्याही गोष्टीचा तुम्ही सुवर्ण मध्य गाठत असता.
तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त भावनिक असाल तर त्या भावना जरा कमी होतात. तुम्हाला अजिबातच भावना जाणवत नसतील तर थोड्याशा तरी भावना जाणवायला सुरुवात होते. तर जेव्हा आपण मेडिटेशन करायला लागतो तेव्हा आपल्या भावनांवर पूर्ण ताबा निर्माण होतो, पूर्ण नियंत्रण आपण आपल्या भावनांवर ठेवू शकतो. इतकंच नाही तर कुठल्या वेळेला भावना जाणवायला हव्यात आणि कुठल्या वेळेला भावना जाणवायला नाही पाहिजेत हे देखील आपण कंट्रोल करू शकतो जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो. मेडिटेशनचा याच्या नंतरचा फायदा म्हणजे आपण मेडिटेशन करायला लागलं असता आपण स्वभावाने निर्मळ बनतो. आपला निर्मळ स्वभाव होतो. निर्मळ स्वभाव असणं म्हणजे काय, तर समजा आपल्या आजूबाजूला कोणी अशी व्यक्ती असेल जी व्यक्ती आज छान दिसते, समजा ती एक स्त्री असेल, आपल्या ऑफिसमध्ये असेल, आपल्या बिल्डिंगमध्ये असेल किंवा अजून कुठे असेल. एखाद्या दिवशी ती व्यक्ती आपल्या जर का समोर आली आणि समोर आल्यावर आपल्याला वाटतं की अरे ही आज खूप छान दिसते, तर आपण तितक्याच निर्मळतेने त्या स्त्रीला जाऊन सांगू का की तू आज छान दिसतेस? किंवा एखादा कोणीतरी पुरुष असेल की त्या पुरुषाने आज ना छान शर्ट घातल्यावर का, अशा वेळेला आपण जाऊन त्याला कॉम्प्लिमेंट देतो की आज तुझा शर्ट छान आहे, हा शर्ट छान आहे एकदम, असं आपण त्याला जाऊन सांगतो. आपल्याला शर्ट छान वाटतो, तो आवडलेला असतो, तरी पण आपण जाऊन त्या व्यक्तीला सांगत नाही की अरे तुझा शर्ट छान आहे. हे आपण का करत नाही? कारण आपल्या मनामध्ये काही पूर्वग्रह असतात. पूर्वग्रह असतात म्हणजे आपल्या मनात काहीतरी असतं की असं कुठल्या तरी स्त्रीला जाऊन मी सांगितलं की तू छान दिसतेस तर ती काय विचार करेल, आणि जर हे तिने इतर लोकांना सांगितलं तर ती बाकीची लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, माझं नाव खराब होईल. कोणी सांगितलं असं? कदाचित त्या स्त्रीला ते आवडेल सुद्धा. कदाचित तुम्ही जेवढ्या निर्मळतेने त्या स्त्रीला कॉम्प्लिमेंट देताय तेवढ्याच निर्मळतेने ती स्त्री ती कॉम्प्लिमेंट घेईल सुद्धा. ती काही चुकीचा विचार करणार नाही, पण आपल्याच मनामध्ये ही भीती असते, ही शंका असते की नाही असं कसं एखाद्या स्त्रीला जाऊन सांगायचं की अगं तू आज छान दिसते, किंवा असं कसं एखाद्या माणसाला जाऊन सांगायचं की तुझा शर्ट छान आहे. जेव्हा मग आपला असा निर्मळ स्वभाव बनलेला असतो तेव्हा मग आपण सगळ्या लोकांना कॉम्प्लिमेंट देत असतो. एखाद्या व्यक्तीला कॉम्प्लिमेंट द्यायला जाताना आपल्या मनामध्ये असं येऊ शकतं की अरे ती व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करेल. पण जर तुमचा मूळ स्वभावच निर्मळ बनतोय आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांना कॉम्प्लिमेंट देताय तर त्या व्यक्तीला पण हे माहिती असणार ना की नाही हा माणूस ना कॉम्प्लिमेंट सगळ्यांना देतो बरं का, मला एकट्याला कॉम्प्लिमेंट देत नाहीये हा, हे त्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे तुम्ही जाऊन जर का एखाद्या स्त्रीला जरी कॉम्प्लिमेंट दिली तरी त्या स्त्रीचा गैरसमज नाही होणार. एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्ट चुकल्यानंतर आपण जेवढ्या अग्रेसिव्हली जाऊन त्या व्यक्तीला सांगतो की तुझी ही गोष्ट चुकलेली आहे, तेवढ्याच अग्रेसिव्हली त्या व्यक्तीची एखादी गोष्ट बरोबर असताना किंवा तिने एखादी गोष्ट छान केली असताना आपण त्या व्यक्तीला जाऊन सांगू का की आज तू हे काम छान केलंस बरं का. हे ऑफिसमध्ये वगैरे घडू शकतं किंवा आपल्या घरामध्ये जे काम करायला माणसं येतात त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा हे घडू शकतं की त्यांची चूक झाल्यानंतर आपण त्यांना जेवढ्या अग्रेसिव्हली झापतो जाऊन त्यांची चूक दाखवण्यासाठी आपण एक्सायटेड असतो, तेवढं आपण त्यांनी एखाद्या दिवशी छान काम केलं तर आपण जाऊन त्यांना कॉम्प्लिमेंट देतो की आज तू छान काम केलंस? नाही देत, कारण आपल्या स्वभावामध्ये ती निर्मळता नाही आहे. ही स्वभावातली निर्मळता आपल्यामध्ये मेडिटेशनमुळे येते. कारण मेडिटेशन करायला लागला असता आपण जास्त विचार करत बसत नाही. एखादी गोष्ट डोळ्याला दिसतीये, छान वाटतेय, बोलून मोकळे व्हा, काही हरकत नाही. वाईट तर बोलत नाही होत ना. आपण जर काही वाईट बोलणार असू तर मात्र आपण विचार करतो, पण एखादी चांगली गोष्ट जर बोलायची असेल तर आपण जास्त विचार करत नाही. कुठलेही पूर्वग्रह मग अशा वेळेला आपल्याला त्रास द्यायला येते आणि आपण सरळ त्या व्यक्तीला कॉम्प्लिमेंट देऊन मोकळे होतो. मग ते त्या व्यक्तीच्या दिसण्याबद्दल असेल किंवा त्या व्यक्तीच्या कामाबद्दल असेल, जे काही असेल आपण कॉम्प्लिमेंट देऊन मोकळे होतो आणि म्हणून आपण मेडिटेशनच्यामुळे आपला स्वभाव निर्मळ होत असतो. मेडिटेशनचा याच्या नंतरचा फायदा, 8वा फायदा, हा फायदा गाईज माझ्या स्वतःच्या अनुभवातून आलेला आहे. हा फायदा म्हणजे मेडिटेशन जेव्हा आपण करायला सुरुवात करतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्यावर तर होतोच, पण मेडिटेशन करायला सुरुवात केली असता तुमच्या आजूबाजूची माणसं सुद्धा बदलतात. बदलतात म्हणजे स्वभावाने बदलत नाही, बदलतात म्हणजे रिप्लेस होतात. मेडिटेशन करायच्या आधी तुमच्या आयुष्यात असलेली माणसं आणि मेडिटेशन करायला लागल्यानंतर तुमच्या आयुष्यातली माणसं वेगळी वेगळी असू शकतात. जी माणसं चांगली असतात, तुम्हाला आवडणारी असतात, ज्यांच्याबरोबर तुमचं नातं, तुमची मैत्री छान असते, ती लोक तुमच्या आयुष्यामध्ये अशीच राहतात. पण जी लोक तुमच्यासाठी त्रासदायक ठरलेली असतात, जी लोक विषारी असतात, टॉक्सिक पीपल ज्याला आपण म्हणतो, अशी लोक जर तुमच्या आयुष्यामध्ये असतील, जी तुम्हाला नको झाली असतील, डोक्याला ताप झाली असतील, तर अशी लोक तुमच्या आयुष्यातून निघून जातात. हे कशामुळे घडतं, हे कसं घडतं माहीत नाही. कदाचित याच्या मागे लॉ ऑफ अट्रॅक्शन असू शकतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन असं सांगतं की तुम्हाला काय हवंय त्याचा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे, तुम्हाला काय नको याचा तुम्ही विचार करता कामा नये. पण गाईज माझा अनुभव असं सांगतो की तुम्हाला जे नको आहे ते सुद्धा तुमच्या आयुष्यातून निघून जातं.
जेव्हा तुम्ही मेडिटेशन करायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला जे नको आहे, मग ती कुठली तरी माणसं असतील किंवा अजून काही असेल, जी गोष्ट तुम्हाला नको आहे ती गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून जायला सुरुवात होते जेव्हा तुम्ही मेडिटेशन करतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल, तुमच्या जॉबच्या इथे जर अशी तुमच्या आजूबाजूला कोणतरी व्यक्ती असेल, जी व्यक्ती पॉलिटिक्स खेळणारी असेल, तुमच्या विरोधामध्ये असेल, तुम्हाला त्रासदायक ठरलेली असेल, तुमच्या डोक्याला ताप करत असेल, तर तुम्ही मेडिटेशन करायला सुरुवात केलं असता असं काहीतरी घडतं की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून जाते. म्हणजे काय होतं, तर त्या व्यक्तीची कुठेतरी ट्रान्सफर होते, किंवा ती व्यक्ती हा जॉब सोडून वेगळ्या जॉबला जाते, किंवा ती व्यक्ती वर्क फ्रॉम होम घेते, त्यामुळे तुमची आणि त्या व्यक्तीची भेटच होत नाही. किंवा अशी व्यक्ती तुमच्या घरात असू शकते ज्या बाबतीमध्ये आपण आशा सोडलेली असते. म्हणजे आपण असा विचार करत असतो की ही व्यक्ती तर माझ्या घरात आहे, ही व्यक्ती माझ्या डोक्याला ताप झालेली आहे, त्रासदायक ठरलेली आहे, पण ही व्यक्ती आता जाऊन कुठे जाणार, जाऊ शकत नाही. सो हा प्रॉब्लेम माझ्या आयुष्यातला सॉल्व्ह होऊ शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या बुद्धीनुसार एखाद्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यामागे आपल्याला 4च मार्ग दिसत आहेत, पण त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मार्ग असू शकतात, जे मार्ग तुम्हाला दिसत नाहीयेत. कुठल्याही मार्गाने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. सो मेडिटेशन करायला लागल्यानंतर अशा देखील काही गोष्टी घडतात, ज्या गोष्टी कशा घडल्या हे तुम्ही नाही सांगू शकत. पण जसं मी सांगितलं, तुम्हाला काय हवंय ते तर मिळतंच, पण तुम्हाला काय नकोय ते तुमच्या आयुष्यातून निघून देखील जात असतं. ही सुद्धा एक मेडिटेशनचीच ताकद आहे. सो गाईज, हे होते मेडिटेशनचे फायदे. मेडिटेशनचे असे असंख्य फायदे आपल्याला मिळत असतात. मेडिटेशन करायला लागल्यावर आपलं अख्खं आयुष्य बदलेल असे फायदे आपल्याला मेडिटेशनच्या कडून मिळत असतात. मेडिटेशन हे आपल्या मानसिकतेशी संबंधित असल्यामुळे, आपल्या मनाच्या अवस्थेशी संबंधित असल्यामुळे, आणि सगळ्यांच्या मनाची अवस्था वेगळी असल्यामुळे सगळ्यांना मिळणारे फायदे वेगळे सुद्धा असतात. आपण विचार पण करू शकत नाही असे फायदे आपल्याला मेडिटेशनचे मिळू शकतात. पण आता आपण काही कॉमन फायदे एकत्र करून या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत की हे फायदे शक्यतो सगळ्यांना मिळतात. आणि हे सगळे फायदे जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा आपलं आयुष्य आनंदमयी व्हायला सुरुवात होते. थोडक्यात मेडिटेशनच्यामुळे आपलं आयुष्य आनंदमयी होतं. जर का तुम्हाला सुद्धा तुमचं आयुष्य आनंदमयी करायचं असेल तर त्यासाठी मेडिटेशन करायला सुरुवात करा. जर तुम्ही मेडिटेशन योग्य पद्धतीने कसं केलं जातं हे शिकू इच्छित असाल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. मेडिटेशनच्या कोर्सची माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, लिंकवर क्लिक करा. लिंकवर कोर्सची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि काही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आपण नियमित प्रयत्न करत असतो. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे, आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करा. राकेश देशपांडे, सायनिंग ऑफ.